गुरुचरित्र अध्याय दुसरा। गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायात गुरुचरित्राची उत्पत्ती कशी झाली याचे वर्णन येते। या अध्यायात नारद मुनी आणि सिद्धमुनी यांच्यातील संवाद दिला आहे। नारद मुनी सिद्धमुनींकडे येऊन गुरुचरित्र लिहिण्याची आवश्यकता स्पष्ट करतात की कलियुगात लोक धर्ममार्ग विसरलेले आहेत। अज्ञान, अहंकार, लोभ आणि पाप यामुळे मानव दुःखी झाला आहे। अशा काळात सद्गुरूंचे चरित्र लोकांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे, कारण गुरूंच्या कथनानेच लोकांचे पाप नष्ट होतात आणि त्यांना सद्बुद्धी प्राप्त होते। श्री दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे संयुक्त स्वरूप असून तेच खरे जगद्गुरू आहेत। त्यांच्या कृपेनेच भक्तांचे दुःख दूर होते, रोग नष्ट होतात आणि भक्तांना मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळतो। सिद्धमुनी स्वतःला हे महान कार्य करण्यास अयोग्य समजतात। ते म्हणतात की माझ्या ठिकाणी एवढे सामर्थ्य नाही की मी इतक्या श्रेष्ठ गुरूंचे चरित्र लिहू शकेन। तेव्हा नारद मुनी त्यांना सांगतात की हे कार्य तुमचे नसून गुरूंचे आहे। गुरूंच्या आज्ञेने आणि प्रेरणेनेच हे लेखन घडणार आहे। जो मनुष्य श्रद्धेने गुरुचरित्र वाचेल किंवा ऐकेल, त्याचे पाप नष्ट होतील, संकटे दूर होतील आणि त्याला धर्म, अर्थ, काम व मोक्ष या 4 पुरुषार्थांची प्राप्ती होईल। त्यामुळे हे चरित्र लोककल्याणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। अशा प्रकारे गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायात गुरुचरित्र लेखनाची भूमिका, गुरूंचे महत्त्व आणि गुरुकृपेचे फल स्पष्टपणे सांगितले आहे। हा अध्याय संपूर्ण गुरुचरित्राचा आधारस्तंभ असून पुढील कथानकासाठी आवश्यक अशी भूमिका मांडतो।